शिवसेना नेमकी कोणाची? हा वाद अजूनही कोर्टाच्या उंबरठ्यावर उभा. कोर्टात तारखांवर तारखा पडताय. आज निकाल लागेल, उद्या निकाल लागेल म्हणता म्हणता 4.5 वर्षे निघाली. ज्या महाशक्तीचं नाव घेऊन शिंदेंनी बंडाची डेअरिंग केली, आतापर्यंत त्याच महाशक्तीच्या आशीर्वादाने शिंदेंनी वेळ मारून नेली. परंतु सध्या कोर्टात कपिल सिब्बल ज्या पद्धतीने युक्तिवाद करताय ते बघता एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव दिसतोय. 4.5 वर्षाच्या काळात शिंदे नेहमीच वादळावर स्वार होत आले. प्रत्येक टप्प्यावर आता शिंदे संपणार, आता त्यांचा गेम होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. परंतु दरवेळी शिंदे अत्यंत हुशारीने या चक्रव्यूहातून निसटले. कारण म्हणजे महाशक्तीचा डोक्यावर असलेला हात. पहिल्या टप्प्यात त्यांनी बंड यशस्वी करून दाखवलं. दुसऱ्या टप्प्यात कायदेशीर क्लेम करत मूळ पक्ष आणि चिन्ह पडद्यात पाडून घेतलं. तिसऱ्या टप्प्यात घटनापीठाने काही गोष्टी अमान्य केल्या, तरी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घाईघाईच्या राजीनाम्याचा फायदा उठवत शिंदेंनी थेट मुख्यमंत्रीपद पटकावलं. चौथ्या टप्प्यात विधानसभा अध्यक्षांनाही निवडणूक आयोगाच्या निकषाचा हवाला देत त्यांच्या बाजूने कौल दिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी जागा निवडून आणत स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलं आणि शिंदे प्रत्येक वेळी तरले. मात्र राजकारणात कोणतीच वेळ कायम नसते. दरवेळी निसटणाऱ्या एकनाथ शिंदेंचे दिवस आता फिरलेत का, अशी परिस्थिती निर्माण झाली. सध्या सुप्रीम कोर्टात सुरू असलेला अंतिम निर्णय आणि सुनावणी आणि त्याला जोडून बदलत चाललेले राजकीय अँगल पाहता किमान नॅरेटिव्हच्या पातळीवर महाशक्तीने शिंदेंच्या डोक्यावरील हात काढलाय का, शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय का, आणि म्हणून नरेश म्हस्के यांची दिल्लीतील कोर्टाबाहेरची हजेरी सुरू आहे का? प्रश्न सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची या वादावर अभूतपूर्व पद्धतीने कायद्याच्या घटनेचा कस लावला जातोय. कपिल सिब्बल यांनी सलग 3 दिवस केलेल्या युक्तिवादातून हा निकाल ठाकरेंच्या बाजूने फिरतोय की काय, इथपर्यंत चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंनी कोंडी होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला अंतिम सुनावणीचा टप्पा ठरतो. ठाकरे गटाची बाजू मांडणारे कपिल सिब्बल गेल्या काही सुनावणींमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गट केंद्रीय निवडणूक आयोगानं आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अत्यंत आक्रमकपणे तुटून पडले. निवडणूक आयोगाने कशा प्रकारे शिंदेंना झुकवत माप दिलं, प्रश्नचिन्ह बहाल केलं आणि त्यातही दुजाभाव केला, याच वस्तुनिष्ठ पुरावे आणि न्यायालयासमोर ठेवले. शिंदेंच्या बंडापासून तर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वैधतेपर्यंतच प्रत्येक तांत्रिक त्रुटींवर सिब्बल यांनी बोट ठेवलं. या सुनावणी दरम्यान सर्वात महत्त्वाची घडामोडी म्हणजे न्यायालयाने 2 ते 3 वेळा कपिल सिब्बल यांच्या मांडणीचा आणि युक्तिवादाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद. यामुळे न्यायालयाचं सेटिलमेंट किंवा कल हा ठाकरेंच्या बाजूने झुकतोय का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळांमध्ये सुरू झाली आहे. राजकारणात नॅरेटिव्हला प्रचंड महत्त्व असतं. शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कितीही विकास कामे केली असली तरी सिब्बल यांच्या कोर्टातील धारदार युक्तिवादामुळे लोकांच्या मनातील जुनी शिवसेनाबद्दलची भावना पुन्हा एकदा जागी झाली. शिंदेंनी ठाकरेंना फसवलं आणि पक्ष चोरला, हा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतोय. बापानंतर कुठलाही प्रॉपर्टी जशी मुलाची असते, तसा पक्षही मुलाचाच. या नॅरेटिव्हच्या लढाईत पहिल्यांदाच बँक फूटवर गेलेले एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचा मोठा पाठिंबा राहिलाय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे पारंपरिक मतदान खेचून आणण्यासाठी शिंदेंचा चेहरा भाजपसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. शिंदे हे लोकांमध्ये जाऊन काम करणारे नेते असल्यानं ते दिल्ली स्वरांचे फेवरेट बनले. मात्र अलीकडच्या काही घडामोडींमध्ये शिंदेंची उपयुक्तता मूल्य धोक्यात आलंय का, असाही प्रश्न निर्माण होतोय. कारण शहाजान शिंदेंना सपोर्ट करत होते. सध्या दिल्लीत ते बॅक फुटला. देशात आणि राज्यात झालेल्या महत्त्वाच्या राजकीय आंदोलनाच्या दरम्यान, विशेषतः CJPच्या आंदोलन, भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोधकांकडून लक्ष केलं जात असताना 13 खासदार असलेल्या शिंदेंची भूमिका केंद्रातही अलिप्त राहिली. संसदेत शिंदेंचे खासदार आणि नेते भाजपच्या समर्थनासाठी मैदानात उतरले नाहीत. मुंबईतही जेव्हा विद्यार्थ्यांसह ठाकरे बंधूंनी आंदोलन केलं, ताब्यात घेतलं, तेव्हा त्यांचे आरोप परतावून लावण्यास शिंदे गट मागेच राहिला. इतकंच नाही तर शिंदेंच्या गटातील अत्यंत विश्वासू मंत्री संजय शिरसाट यांनी आंदोलन अभिजित दिपके यांची भेट घेतली. या कृतीने भाजप ज्या आंदोलनातला विरोध करत होता त्याला एक प्रकारे शिंदेंच्या मंत्र्यांनी व्हॅलिडेशन दिलं. हे आंदोलन शिक्षण क्षेत्राशी संबंधित होतं, जिथे थेट केंद्र सरकारचा फॅक्टर जोडलेला जात होता, जिथे धर्मेंद्र प्रधानांचा म्हणजे केंद्रातील शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा पडला,
स्थानिक राजकारण डोळ्यासमोर ठेवून शिरसाट यांनी घेतलेली मावळ भूमिका थेट भाजपच्या धोरणांना धक्का देणारी ठरली. दुसरीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि मनोज जारंगे पाटील यांच्या भूमिकेकडे पाहिल्यास एक वेळेस राजकीय अँगल समोर येतं. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातात किंवा महायुतीमध्ये मोठे बदल होणार अशी हवा निर्माण होते, तेव्हा तेव्हा जारंगे पाटील अचानक आक्रमक होतात आणि त्यांच्या रडारवर केवळ फडणवीस असतात. मात्र यावेळी त्यांच्या रडारवर एकनाथ शिंदेही आलेत. आंदोलन चिघळून फडणवीसांना एकटं पाडणं आणि स्वतः मराठा मुख्यमंत्री म्हणून नेरेटिव्ह सेट करणं हा शिंदेंचा गेम असल्याचा संशय आतापर्यंत महायुतीमध्ये व्यक्त केला जातोय. जारंगे पाटलांच्या आडून शिंदे स्वतःचा राजकीय स्कोअर सेटल करताय. हे नेरेटिव्ह भाजपच्या गटात शिंदेविषयी अविश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरतंय. कायदेशीर आणि राजकीय चक्रव्यूहात अडकलेले एकनाथ शिंदे ग्राउंड लेवललाही तरुणांच्या रेषाला बळी पडताय. नुकताच अभिजित दिपकेंची हिंगोली दौऱ्यादरम्यान सरकारचा विकासाचा बुरखा तराटर फाडला. त्यांनी शाळेची पोरांची विरोधक स्थिती दाखवली. या सरकारची यंत्रणेची पोलखोल स्पष्टपणे दिसतंय. जेन नंतर जेन अल्फा सुद्धा आता केंद्र राज्य सरकारला जड जातंय. सरकार एकीकडे नवीन विकास निर्देशक वाढण्याच्या जाहिराती करते, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर पाहिलं तर ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये मुलांना बसण्यासाठी बेंचेसही नाहीत. शाळांच्या खिडक्या ज्या आहेत त्या फुटलेल्या तुटलेल्या अवस्थेत. धक्कादायक बाब म्हणजे त्या फुटलेल्या खिडक्या लपवण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठमोठे बॅनर लावून पडदा केलाय. हा विरोधाभास जनतेच्या डोळ्यात खुपतोय. गडचिरोली सारख्या भागात आश्रमशाळेत सुईनं अभावी खाली झोपलेल्या लहान मुलांनी साप चावून त्यांचा मृत्यू होतोय. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी साधे रस्ते नाही, चिखलातून आणि पाण्यातून वाट काढावी लागते. आणि हेच मुलं व्हिडिओ करून सरकारचा चेहरा दाखवताय. सरकारी रुग्णालयांमध्ये गरीब रुग्ण जमिनीवर पडलेले दिसताय, तर दुसरीकडे खाजगी शाळा पाहिली दुसरीकडे लाखांच्या घरात फी घेऊन लूट करताय. हे प्रश्न घेऊन आता ग्रामीण भागातील तरुण संघटित होत आहे. अभिजित दिपके सारखे चळवळीने नेते आता राजकीय सुविधांकडे लक्ष केंद्रित करू पाहत आहे. सरकारचा निधी नेमका जातोय कुठं? जेव्हा जेव्हा हा प्रश्न खेडेगावातून विचारला जातोय, तेव्हा तेव्हा सत्तेत बसलेल्या नेत्यांचे नेरेटिव्ह पूर्णपणे कोलमडून पडतंय. शिंदेचे बॅनर जेव्हा जेव्हा विकासाऐवजी शाळांच्या दुरव्यवस्था लपवण्यासाठी वापरले जातात, तेव्हा शिंदेच्या ग्राउंड नेरेटिव्हचा झालेला करेक्ट कार्यक्रम असतो. एकनाथ शिंदे यांनी आजवरही संकट महाशक्तीच्या भरोश्यावर परतावून लावलीत, मात्र यावेळी महाशक्तीच धोक्यात आली. परंतु आताची परिस्थिती वेगळीच झाली. सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी दाखवून खवळलेल्या कायदेशीर हिसका भाजप संघाच्या मनात त्यांच्या अल्पित भूमिकेमुळे निर्माण झालेली शंका, जारंगे फॅक्टरच्या आडून स्वतःची खुर्ची वाचवण्याचा संशयास्पद राजकीय डाव, या चारही बाजूने एकनाथ शिंदेंची कोंडी झाली. राजकारणात कायदेशीर लढाई जिंकता येते, पण जर तुम्ही जनतेच्या मनातील नैतिकतेची आणि विश्वासाची लढाई हरलात तर पुनर्गमन करणं कठीण होतं. दरवेळी निसटणाऱ्या शिंदेंभोवती यावेळी मात्र नियतीने आणि विरोधकांनी असा चक्रव्यूह रचलाय की नेरेटिव्हच्या पातळीवर त्यांचा करेक्ट कार्यक्रम निश्चित मानला जातोय. आता या फिरलेल्या दिवसातून शिंदे पुन्हा एकदा चमत्कार करून बाहेर पडताय की राजकारणातूनच बाजूला फेकले जातात, हे येणारा काळच आणि सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकालच ठरवेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.